करतोय? पडून राहा ना, अंगात बळ नाही अजून तेवढं. आजा, काय बाय खातोस का? सकाळ धरणं पोटात काय बी नाही तुझ्या. हा बा, या सकाळच्याला भांडले तुझ्या तुला जेजुरीला जायला सांगितलं, माझी चूक झाली र. अगं तू कशा पायी हात जोडतीयस? कुणासनी तरी ठाम होत का ती मला असं चावलती? आणि तो बी चांगला 5-5 तोंडाचा, वय की नाही राजा? वय ग, उभ्या जन्मात असा साप पाहिला नव्हता म्या. माझ्या मोर आला तेव्हाच वाटलं मला म्या काय आता जिथं राहत नाही. वस्तीवर ते रंग आला होता वरडत, आजा मेला म्हणून. तेव्हा माझ्या पायातलं बळच गेलं होतं. बा, तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं र? अगं मला माझं मरण दिसत होत बघ. तो खंडू गावडा तर धावत आला नसताना तर मी आज जगलोच नसतो बघ. देवासारखा धावून आला त्यो. अरे नग असं करू. अरे ऐक की. अगं बाबू, अगं तिने सांगला असं पडून राहायचं वय? अगं बरं दिसत नाही ते. आणि तुला खरं सांगू का, आज पतूर कधी बी काम न करता असं बसून राहिलो नव्हतो बघ म्या. आता एकच काळजी लागून राहिली आहे बघ. काय? अगं घरातली काम आहेत, शेरडासनी रानात घेऊन जायचं आहे. आता हे शब्द कोण करणार? का मी आहे की, म्या करल समधी काम. तू एकली काय काय करणार ग? करल म्या समद कर. तू नग काळजी करूस ते. पाहुणं कसं हायसा? म्या आबा. आबा, तुमची चंदनपुरी म्हणजे पुण्यभूमी आहे. भक्तीचा वास आहे इथल्या मातीला. पाहुणं, तुम्ही आमच्या चंदनपुरीत आलात, पर म्या तुम्हासनी भेटाया नाही आलो. राबा, बरं झालं आलासा. मी आता चाललो. कुठं? कुठं ते ठाव नाही. पण पोटाचं खळग भरायचं म्हणजे काम बघावंच लागेल की. ते म्हणतात ना, अन्नासाठी दाय दिशा, आम्हा फिरविशी जगदिशा. पाहुणं, म्या तुम्हासनी आधी भेटाया नाही आलो, माझी चूक झाली. पण आमची चंदनपुरीतली माणसं लय मायाळू आहे. तुम्हासनी उपाशी नाही ठेवला. राबा, अहो कामा बिगर भाकरी मुर आली ना नाही चव लागत. हो हाताला काम हो, आणि हात कोणाकडे बी काम नाहीये. असं नाही वाटत. तुम्ही वाईस थांबा, मी बघतो. आबा राहू द्या. कशा पायी कष्ट घेत असा त्या परीस. निघालेलंच बरं.
पर अहो पाहुणं, हो पाहुणं, वाज थांबा. हे बघा, तुम्हाला आमच्या चंदनपुरीतनं रिकाम्या हातासनी नाही पाठवणार. वाज थांबा, या बघतो काय करताय, या बघतो. आबा, ह्या चंदनपुरीतून मी पण मोकळ्या हाताने नाही जाणार. बानूचं मन जिंकणार आणि तिला घेऊन जोडीनं जाणार. बघतीलच सगळे.